राज्यातील काही जिल्ह्यांत पाऊस चालू आहे. नमस्कार, मी किरण वाघमोडे. तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातम्या फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल. आज 17 जुलै सायंकाळचे 6:30 वाजलेत. पाहुयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील. तर जो कालसाठी अंदाज येईल, तर काल सकाळी त्याप्रमाणे भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूरचे जे काही भाग आहेत, मध्यम ते थोड्याशा जोरदार सरी बरसलेल्या आहेत. निळा रंग त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी दिसतोय. त्यानंतर कोकण घाटाच्या आसपासच्या भागांमध्ये सुद्धा केशरी रंग होता. त्याही ठिकाणी बघा निळा रंग दिसतोय मध्यम ते जोरदार. तर गोव्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला. सिंधुदुर्गच्याही घाटाच्या आसपास जो दक्षिणेकडील भाग आहे, त्या ठिकाणी दोडामार्गच्या आसपास चांगल्या पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत. कोल्हापूर घाटाकडे सुद्धा चांगला पाऊस झालेला आहे. त्यानंतर अंतर्गत जो भाग होता मराठवाडा आणि त्याला असलेला मध्य महाराष्ट्राचे पूर्वेकडील भाग, शेजारील विदर्भ, तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता होती. तर या भागामध्ये पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत. त्यातल्या त्यात सोलापूरच्या बार्शीमध्ये चांगला जोरदार पाऊस बरसलेला आहे. अजून काही ठिकाणी स्थानिक पातळीवरती पावसाच्या नोंदी बऱ्यापैकी चांगल्या झाल्या असतील. पण एकंदरीत हा पाऊस थोड्या क्षेत्रासाठीच मर्यादित होता. त्या ठिकाणीच थोडासा पाऊस झालेला आहे. आणि बाकीच्या भागांमध्ये जसं सांगितलं, की स्थानिक ढगनिर्मिती झाल्यानंतर काही ठिकाणी पावसाच्या नोंदी होतील. त्या ठिकाणी क्वचितच थोड्याशा नोंदी या झालेल्या दिसतायत. आणि आता जर आपण पाहिली स्थिती, तर जे काही तीव्र कमी क्षेत्र होतं ते जमिनीवरती आलेलं आहे. ओडिशाच्या किनारपट्टीच्या भागापासून अंतर्गत भागात पोहोचलंय थोडंसं. लगतवरती झारखंड आणि पश्चिम बंगालच्या भागामध्ये आहे. त्यामुळे त्याची तीव्रता कमी झाली आणि हे आता कमी दाबाच्या क्षेत्राच्या रूपात सध्या या ठिकाणी दिसतंय. आणि मान्सूनचा आस असलेल्या कमी पट्ट्याचा जो पश्चिमेकडील टोक आहे ते हिमालयाच्या पायथ्याशी आहे आणि पूर्वेकडील टोक अशा प्रकारे कमी दाबाच्या क्षेत्राच्या मधून जात आहे. त्यासोबत पश्चिमी आवर्त येतो हे पूर्वेकडची हवा आहे. त्यामुळे उद्यापासून किंवा पुढील रविवार, सोमवारपर्यंत हा जो काही भाग आहे हिमालयीन क्षेत्राचा, या ठिकाणी अतिशय मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे. त्यामुळे त्या ठिकाणी जर तुमचं कोण जायचं किंवा जाणार असेल रविवार, सोमवारच्या आसपास, तर त्यांना जाण्यापासून तुम्ही थोडंसं थांबवा. कारण त्या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसामुळे दरडे कोसळण्याच्या घटना, भूस्खलनाच्या घटना या होण्याची शक्यता दाट आहे. बाकी राज्याकडे जर आपण पाहिलं तर थोडंसं जे काही जोड क्षेत्रासारखी स्थिती विदर्भाच्या पूर्व भागात म्हणजे भंडारा, गोंदियाच्या आसपासपर्यंत पाहायला मिळत होती. ढगाळ हवामान, पावसाची संततधार या ठिकाणी ही बऱ्याच भागामध्ये पाहायला मिळालेली असेलच. आणि बाकी राज्याच्या इतर भागामध्ये घाटातही थोडासा पावसाचा जोर वाढलेला आहे. अंतर्गत भागातही काही ठिकाणी पावसाच्या नोंदी होत आहेत. पण ही जी सिस्टम आहे कमी दाबाचे क्षेत्र, हे थोडंसं उत्तरेकडूनच जाणार आहे. ज्याचा आपण ह्या आधी अंदाज दिला होता, की हे थोडंसं उत्तरेकडेच राहील. त्यामुळे मागच्या कमी दाबासारखी तीव्रता तर राज्याच्या पावसात नाहीये. पण पावसाच्या नोंदी मात्र काही प्रमाणात का होईना या होत आहेत. सध्या सॅटेलाइट इमेज पाहिलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी ढगाळ हवामान आहे आणि ढगाळ हवामानाचं काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या नोंदीच किंवा हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी सुद्धा नाशिक जिल्ह्यात बऱ्यापैकी भागांमध्ये पाहायला मिळत असतील. पण मोठा पाऊस नाहीये. काही ठिकाणी मध्यम ते हलका असा स्वरूपाचा पाऊस आहे. घाटाकडे हाच पाऊस जोरदार आहे. नाशिकच्या घाटाकडे पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट, सॅटेलाइट इमेजमध्ये जर ढग व्यवस्थित दिसत नसेल जास्त, तर या ठिकाणी सुद्धा सकाळपासून चांगल्या मुसळधार पावसाच्या नोंदी झाल्यात. नाशिकचा सुद्धा जो पश्चिमेकडील भाग आहे साधारणतः सुरगाणाच्या आसपास, पेठच्या आसपास त्याही ठिकाणी सकाळनंतर म्हणजे दुपारच्या आसपास खूप जोरदार पावसाचा ढग होता. त्या ठिकाणी सुद्धा मुसळधार पाऊस झालेला आहे. ठाणे, पालघरच्या अंतर्गत भागात सुद्धा चांगल्या पावसाचे ढग दिसतायत. रायगड, रत्नागिरीचा भाग आहे किंवा सिंधुदुर्गच्या किनारपट्टीपासून दूर असलेल्या भागामध्ये सुद्धा पावसाच्या नोंदी या बऱ्यापैकी झालेल्या आहेत. तसेच अहिल्यानगरचा काही भाग, बीड, सोलापूरचे काही भाग या ठिकाणी पावसाचे ढग दाटलेले आहेत. भंडारा, गोंदिया, नागपूर हलक्याशा पावसाचे ढग आहेत. आणि रात्रीचा जरी अंदाज पाहिला तर रात्री किनारपट्टीचा भाग आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मध्यम ते एका वेळेसाठी जोरदार पावसाची सर पाहायला मिळण्याची शक्यता आहे रात्री उशिरा ते पहाटेच्या दरम्यान. तर घाटाच्या आसपास जो पावसाचा जोर आहे तो टिकून राहील. अधूनमधून मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस कोल्हापूर घाटापासून ते इकडे मग नाशिकच्या घाटापर्यंत पाहायला मिळणार आहे. सोलापूर शहराच्या आसपास पावसाच्या नोंदी होत आहेत. सोलापूर शहर त्यानंतर इकडे तुळजापूरच्याही काही भागामध्ये पावसाच्या नोंदी होत आहेत. तर या ठिकाणी हे जे काही दक्षिणेकडील तालुके आहेत सोलापूर, त्यानंतर धाराशिव पाऊस राहील. बीडच्याही काही तालुक्यांमध्ये पावसाच्या नोंदी होत असतील. बीडकडे सुद्धा पावसाचे ढग आहेतच. आणि बाकी पाहिलं तर रात्री उशिरा ते पहाटे दरम्यान इकडे परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर ढगाळ हवामान राहील. जालना ढगाळ हवामान राहील किंवा एखाद्या ठिकाणी थोड्याशा हलक्याशा पावसाच्या नोंदी होतील. मोठ्या क्षेत्रावरती मोठ्या प्रमाणात पावसाचा अंदाज नाही. थोडेसे बीडचे ढग आहेत. हे लातूरकडे मात्र बऱ्यापैकी थोडेसे सरकतील. लातूरच्या उत्तर भागाकडे या ढगांमुळे चांगल्या पावसाच्या नोंदी होतील. भंडारा, गोंदिया, नागपूर या ठिकाणी सुद्धा रात्री उशिरा अजून नवीन ढग निर्मिती होऊ शकते. अजून हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी चालूच राहण्याचा अंदाज आहे. तर छत्रपती संभाजीनगर ढगाळ हवामान, जळगाव ढगाळ हवामान, बुलढाणा ढगाळ हवामान, क्वचित हलकेसे थेंब किंवा हलकेशा पावसाच्या सरी होतील. मोठ्या पावसाची अपेक्षा
रात्रीसाठी दिसत नाही. आणि या व्यतिरिक्त सुद्धा राज्यात कुठे पावसाच्या तुमच्या ठिकाणी नोंदी झाल्या असतील तर नक्कीच कमेंट करून कळवा. उद्याचा जर आपण अंदाज पाहिला तर उद्या कोल्हापूर घाट, सिंधुदुर्गच्या घाटाच्या आसपासचे भाग, रत्नागिरी, सातारा घाट, पुणे घाट, नाशिकच्या घाटाखालील भाग, पालघर, ठाण्याच्या घाटाच्या आसपासचे पूर्वेकडील भाग, रायगड, रत्नागिरीचे पूर्वेकडील भाग या ठिकाणी मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर किनारपट्टीच्या भागांमध्ये मध्यम किंवा एखाद्या वेळासाठी थोडीशी जोरदार पावसाची नोंद होऊ शकते. तसेच भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोलीचे उत्तरेकडील भाग या ठिकाणी मध्यम ते एखाद्या वेळेसाठी जोरदार स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी पाहायला मिळण्याची शक्यता उद्या सुद्धा कायम आहे. तर सोलापूर, धाराशिव, लातूर किंवा नांदेडचा एक दुसरा भाग सगळीकडे नाही, एक दुसऱ्या ठिकाणी मध्यम किंवा एका वेळेसाठी जोरदार पाऊस होण्याची शक्यता राहील, पण व्याप्ती ही काहीशी कमीच राहू शकते. त्यानंतर इकडे जळगाव, छत्रपती संभाजीनगरचा शेजारचा भाग असेल किंवा त्याला असलेला नाशिक, धुळ्याचा सीमावर्ती भाग याच्या आसपास सुद्धा एक एक पावसाचा ढग विकसित होण्याची शक्यता राहील. मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्राचे पश्चिमेकडील भाग नाशिकपासून सातारा, पुणे, सांगली, कोल्हापूरचे एकदम पश्चिमेकडील भाग असतील घाटाला लागून, या ठिकाणी मध्यम किंवा हलका स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. आणि या व्यतिरिक्त राहिलेल्या राज्याच्या भागांमध्ये इतर ठिकाणी स्थानिक ढगनिर्मिती कशी होती त्याच्यावरती पाऊस अवलंबून आहे. काही ठिकाणी हलकासा पाऊस होऊ शकतो, पण व्याप्ती, तीव्रता जास्त असेल सध्या ते सांगता येणार नाही. उद्या अजून काही बदल झाला तर नक्कीच कळवण्यात येईल. बाकी नागपूर, वर्धा, चंद्रपूरचे सुद्धा अजून राहिलेले उत्तरेकडील भाग या ठिकाणी सुद्धा आपल्याला हलका मध्यम पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. जे राहिलेले भाग आहेत ज्या ठिकाणी सर्कल दाखवलेलं नाही, त्या ठिकाणी पावसाची शक्यता कमी आहे. पण काय बदल झाला तर उद्या सकाळी सुद्धा आपण अपडेट नक्कीच देऊ. या व्यतिरिक्त जर आपण हवामान विभागाचे इशारे पाहिले तर त्यानुसार उद्या 18 तारखेला विदर्भात अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे. त्यानंतर मराठवाड्यात नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, धाराशिव, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट आहे. तर इकडे मग अहिल्यानगर, पुणे पूर्व, सातारा पूर्व, सोलापूर याही मध्य महाराष्ट्राच्या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट दिलेला आहे. तसेच जळगाव, धुळे, नाशिक पूर्व, नाशिक घाटमाथा, पालघर, ठाणे, त्यानंतर सांगली, कोल्हापूर पूर्व या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता आहे, पण धोक्याचा इशारा नाही. आणि या व्यतिरिक्त राहिलेला भाग आहे पश्चिम विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम, इकडे नंदुरबार, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट, सातारा घाट, पुणे घाट या ठिकाणी इशारे नाहीत, मात्र हलका किंवा हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने दिलाय. बाकी सध्याच्या या अपडेटमध्ये इतकंच. हवामानाचे असेच अंदाज पाहण्यासाठी फेसबुक पेज फॉलो करा, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा.